श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ येती रूपे श्री दत्त भोरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यांत श्रेष्ठ स्वामी सूत. ही कथा त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इट्या गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकिली कानी. तेव्हा भाव धरुनी मनी निवस केला स्वामींटे. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शनातुरीत अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफचा व्यापार करता त्यांत आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावायसी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काय झाले. निघेल माझी दिवाळे यात संशय असे ना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त त्यांची याची करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्याचीच कृपा सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ तयांसी शिवराम मारुती येसी. नामे दिली ती वर्गासी अनेक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानन शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊ समटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळे ती वर्गाजवळ बोलाविले. तिघांची 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते एका. श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिदला. तेव्हा त्यांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. संतोषले त्यांचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तयांते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून. त्याच्या बातुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी ती वर्ग एके अवसरी उभ्या राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसांपर्यंत देखा. पायी वागवी भक्त सका दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निग्ध येऊन दर्शन घेऊन सिंचरणे मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वर्गस्ती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासे आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कपणी जोडीत समर्थे तयांसी दिली. ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंच्या करी. म्हणती जाऊनी सागर तीरी गिल्ला बांधून राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवे आपला संसार. लोभमोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून येशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन. असो हरिभाऊनी काय केले ब्राह्मणांशी बोलाविले. संकल्प करून ठेविले तुळशी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता. ती करी बहुत आकांता घेत उर बडवणी. विनेविके जोडून कर अद्यापी स्वस्त करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. येशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे. समाधान बहुत प्रकारे करी तसे तियेचे. स्त्रियांच्या अंगावरी अलंकार तीही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पायी. हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक भक्त परिसोत. 16 अध्याय गोड. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन त्याचे चरित्राचे कीर्तन. त्याहून व्यवसाय अन्न स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून. तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निजमातीचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत. मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगून. याची पिचाच बाद झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पाहिजे पंचाक्षरी आणून.
त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करून पोटी दर्शन आल्या उठावटी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही एकूण या देव मामलेदार हसून देती उत्तर यासी पिच्चाच लागले थोर माझीनी दूर नहीची ऐसे उत्तर एकूणी दुःखित झाले अंतकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी जाहले मठ होता कामाटीपुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारा नामे त्यांची कांत तेही त्रास देत स्वामी सुता परितयांची चित्त दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीचा स्वामी जयंती केलीसे कोणी एके समयसी नगर कर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी एकेले वर्तमान पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे स्वामी सुते तयांसी लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगली भजनी समर्थांच्या पुढे जोशीबुवांनी स्वामींची पत्रिका करूनी ती अर्पवाय समर्थ चरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यांचे आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी आसू आले समर्थांसी पाहुणी या स्वभक्तासी परमानंद जाहला असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुता आनंदे छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्यांचे समर्थ करीते आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुत त्यांप्रती मनातील खून सांगती एकूणी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्याविना तोंडसेवी उदकांना ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मंगवाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेम भजन जे करून रस्ते भरले पूर्ण एकिले आतून राणीने सेवकांचे म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधून ते मंदिरी प्रार्थनीय आणावे पाहुनिया समर्थांसी उल्हास सुताचे मानसी धावूनिया वेगीसी मिठी चरणी घातली निजसुता ते पाहुनी आनंदले समर्थमणी कर फिरवला मुखावरून हस्ती धरुणे उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगी नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधूनी समर्थ सांगते तया कानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकूनी स्वामी सुत निशब्द होई कल्पना न त्यासी स्वामी वन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामींसी ऐसेने करावे काही मी आजन लेकरू तू माझी आई स्वामी धरतीर्दयशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करून इच्छई चिंता न काही करावी असो मंग स्वामी स्तुत ते स्थळ सोडून त्वरित नगाराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचने दुखावला अंतरीभोग खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखी उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते स्वामी सुताची जननी राहत असेच त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकूनी विनविते समर्थांते मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठवले सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मज सनिग्ध आणावे परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे मग सांगती समर्थ त्याची घालूनी पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी तथापि स्वामी सुतपायी अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस दी क्षीण होत चालला शेवटी बोललेले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोप भरून येतात ठेवी ती उडुकी याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परितोना आला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी बैसले स्नान करुनी परिगंधन लाविती भोजनाते न उठती धरणीवर अंग टाकीती कोणा संगे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी इतुक्या माझे सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापुरा तेथे समजला समाचार परतला पावजा आत्मजा निजपुत्र मरण वार्ता एकूणी करीती आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई परतुनी आल्या पायी बोलले काय समर्थांते सुता आपला भक्त असन अकाली पावला का मरण मगच माती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले ती येसी उल्लिंगिले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढुनी बळेची मग नेले धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुदधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गौरहा श्री भगवत चरणार्पणमस्तु श्री अस्तु शुभम भवतु।
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करीताती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत. परही एकटे मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समय मोरपाखरासी अधिकारू नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रीदिन तोची चाळ मोठमोठ्यांनी ओरडती. आमुची पारेची विटे जतन करावी नीता. वारंवार म्हणते समर्थ काकूबाई लागुनी लपवणी ठेवली विटीसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कौनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान न कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांसी दादा प्रति दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जीव घाले असी. आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता अर्धादासी झाली आरोग्य वार्ता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं. केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिले श्रींचा मठ दर्वेभोवत खर्चिले. श्रींच्या आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठांत. त्या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशा शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी. समर्थ वृत्त कोण म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञा तरी सांभाळू तयांसी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात तुमचे गाय गेले. आम्हासी दिशेला जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळीन सांगती दादासे पाठविले केजेप्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकरांना सांगती त्याचे मुंबईस पाठविती. ब्रह्मचारीची आज्ञा करीती याची स्थापा गादीवरी. दादासी करून गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामीसुताची आस द्यावी कपनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशीची दिवसनिशी गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वथा नरुचे चित्त त्याची या. यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. ए समर्थ यशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी परता उपळती झाली त्याच्या चित्ता. हृदय प्रगटला ज्ञान सवेता अज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचे मेहमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थ दादापती वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता. दादाची अशिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोली ती येसी जे बरे वाटेल आम्हासी. त्याची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनून. टाकीला आपण मारून इतुकीची पुरे झाले. एकोणी अशा वचनाला समर्थांशी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडलेला अनर्थ नाना शब्द बोलत भाड पिटीत स्वसते. परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कपणी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ती पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांचे हसू आले अधिकचे कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी. अनुसूया तुझी माता तिचं पाशी भिक्षा मागाता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्ट अंतकरणी. म्हणे तुझी ही करणी लोकपवादा कारण. एकोणी मातेची उक्ती दादा तिचं पती बोलती. एही सुखे तुच्छ गमती माते आज पासून. पुत्राचे एकोण वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसाई होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालवली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिचित प्रेम भक्त अष्टदशोध्याय गौड. श्री रस्तु शुभम भवतु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.